हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला ठाकरे बंधूंकडून संयुक्तपणे मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसे नेत्यांनी पोलिसांकडे अर्ज केला, मात्र अद्याप मोर्चाला परवानगी मिळालेली नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर सर्व ठिकाणी किंवा रस्त्यांवर मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे। मुंबईमधील मालाड पश्चिममध्ये घरामध्ये घुसून एकाला मारहाण करण्यात आली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मालाड पोलीस आता तपास करतायत। आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली। जूनपासून नवा दर लागू होणार आहे अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिलेली आहे। महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम लक्षात घेता जून 2025 पासून डब्याच्या दरामध्ये 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। गिरणी कामगारांचा येत्या 9 जुलैला मुंबईमध्ये राणीबाग ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी मागणी गिरणी कामगारांनी केलेली आहे। त्यासाठी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळानं मवियाच्या नेत्यांची भेट घेतली। यूपीआय पेमेंटपासून ते रेल्वेच्या तात्काळ तिकिटापर्यंत काही महत्त्वाचे नियम 1 तारखेपासून बदलणार आहेत। यामध्ये यूपीआय पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तात्काळ ट्रेन बुकिंग, जीएसटी रिटर्न आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा समावेश आहे। या बदललेल्या नियमांचा परिणाम सामान्य माणसापासून ते व्यवसायापर्यंत सर्वांवर होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।